माय न्यू व्हिडिओ. तर आज आपला डे 10 आहे फ्री बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क कोर्सचा. तर आपल्या 9 क्लासनंतर खूप जास्त गॅप पडला आहे. तर मला असं म्हणजे ऑफलाईन काम पण असतं, आरीवर्क, ब्लाऊज स्टिचिंग, यामुळे टाईम भेटत नाही. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे. हे सर्व आपण शिकलो आहोत. तर या अगोदरच्या क्लासमध्ये आपण सर्व प्रकारचे बिट्स लोड कसे करायचे हे शिकलो आहोत. आणि डबल चेन स्टिच, झिगझॅग चेन स्टिच, साधी चेन स्टिच किंवा मग शेपमध्ये चेन स्टिच हे सर्व शिकलो आहेत. पण आज शेपमध्ये आपण बीड्स कसे लोड करायचे हे पाहणार आहोत. म्हणजे जेव्हा तुम्ही असं की ही सरळ लाईन येते आपल्याला, पण इथून असं इथं टर्न कसा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. जशी चेन स्टिच सांगितली होती तशीच हे पण आहे, पण तरी पण एकदा दाखवून देते. इथं मी असे 3 mm चे मोती घेतलेत. आपल्याला कधीही 2 पेक्षा जास्त मोती घ्यायचे नाहीत. जरा हे पहा, इथून मी असे जरा वरती घेते. तुम्ही हा दोरा इथं वर्क केल्यानंतर कट केला नाही, सो मी असाच घेतला आहे. जर दोरा कट केला तर एंड नॉट वगैरे द्यायची, ती पण कशी द्यायची हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. डे 1, 2, 3 या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे एंड नॉट आणि सुरुवातीला नॉट कशी घ्यायची, दोरा कसा वरती काढायचा. तर ते व्हिडिओज पहा त्यासाठी. जास्त गॅप ठेवायचा नाही आहे, एकदम याला चिटकूनच असं सुई खाली घालायची आपल्याला. आणि या बोटानं, करंगळी शेजारच्या बोटानं प्रेस करायचं आहे मोत्यांवरती, म्हणजे ते पुढे येणार नाहीत. 2 मोत्यांच्या मध्ये असा गॅप नाही राहिला पाहिजे. हे पहा, आता माझी ही लाईन झाली. मला ह्या साईडला जायचं, या साईडला जायचं. मग मी याच्या अपोजिट इथं एक छोटासा स्टिच देईन, एकदम नॉर्मल विदाउट बीट्स स्टिच देईन मी हा. आणि पुन्हा त्यामध्ये आता मोती घालून पुढची लाईन कंप्लीट करेल. पहा, इथं असं व्यवस्थित आकार आला आहे, गोल वगैरे झाला नाही आहे. तसे छोटा स्टिच घेतला का व्यवस्थित आकार येतो. मी वर्कशॉपबद्दल बोलली होती मागच्या काही व्हिडिओजमध्ये. तर तुम्हाला वर्कशॉप जॉईन करायचं असेल, तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कमेंटमध्ये यस टाईप करा. मी तुम्हाला वर्कशॉपची पूर्ण माहिती देईल त्यामध्ये. आपण वर्कशॉप कधी घेणार आहे, काय घेणार आहे, पहिले 5 स्टुडंट जरी झाले तरी मी वर्कशॉप लगेच स्टार्ट करेल. तर तुम्ही नक्कीच कमेंट करा किंवा मग इन्स्टाला DM केलं तरी चालेल. आणि जे एक छोटा स्टेज घ्यायचा राहिला, जे आपलं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आरीवर्क बाय कोमल, तेच इन्स्टाचं देखील आहे. सो तुम्ही ते सर्च करून पाहू शकता. हे पहा, इथं माझा थोडासा गॅप पडला, तर असं व्यवस्थित दिसत नाही आहे. सो असं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. थोडं लेट झाला तरी चालतं आहे,
पण वर फिनिशिंगसोबत शिकलात तर नंतर पण फिनिशिंग तशीच राहते. आणि मी जे काही शिकवते किंवा सांगते तुम्हाला हे, तर तुम्हाला हे आवडते का कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला पण थोडं प्रोत्साहन भेटेल नक्की पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी. इथं आपला ट्रायंगल कंप्लीट झाला आहे. इथे एक एंड नॉट देऊन घेते मी. हा ट्रायंगल कसा वाटतंय नक्की कमेंट करून सांगा. तर आता मी तुम्हाला हेच सर्कलमध्ये पण दाखवते, कारण सर्कल आपण अगोदर पण घेतलेला नाही आहे ना चेन स्टिच बनवताना. आणि जर असं झालं तर हे असं थोडंसं ओढायचं, म्हणजे फिट होतं. तर ही ग्लास पेन्सिल आहे, याच्या साहाय्याने मी मार्किंग करत असते. पुढच्या व्हिडिओजमध्ये मी फ्लावर कसं बनवायचं यापासून हे पण दाखवेल. किंवा तुम्हाला आणखी काय काय शिकायचं तुम्हीच कमेंट केली तरी चालेल, म्हणजे मला पण कळत जाईल व्हिडिओ कशावरती बनवायचे. काहींचं असं असते आपल्याला लवकर लवकर वर्क करायचं आहे, मग 3-4 मोती एक सोबत घेऊ, काही प्रॉब्लेम होत नाही. तर तसे काही करू नका, फिनिशिंग त्याने पूर्णपणे बिघडून जाते. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये वर्क दिसला तर ते छान वाटतं. ज्यांना कोणाला घरी बसून आरीवर्क शिकण्याची इच्छा आहे त्याने नक्कीच हे व्हिडिओज बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल या व्हिडिओचा. सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवत आहे मी तुम्हाला यावरती. काही नाही, पेन्सिलने जर आपण व्यवस्थित आखून घेतलं तर मग आपल्याला वर्क करायला सोपं जातं. असे आपले शेप्स बिघडतात. सो वर्क करताना पेन्सिलने अगोदर आखून घेत जा, मार्किंग केल्यानंतर ना सोपं जातं. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता म्हणून मी थोडंसं वर्क करून घेतलं आहे. आता तुम्हाला लास्टला दाखवते. काही नाही, सिंपल आपल्याला नुसते बीट्स लोड करून घेतले, त्यामध्ये काय टर्न वगैरे घ्यायचं नाही आहे, सो गोलच आहे. पण तुम्हाला एक आयडिया यावा म्हणून मी तुम्हाला हे करून दाखवलं आहे. बॅकग्राऊंडचा आवाज जर येत असेल तर तो इग्नोर करा. सो इथे आपला सर्कल पण कंप्लीट झाला आहे. तर आजचा डे 10चा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि वर्कशॉप असं किंवा टाईप केलं तरी चालतं आहे, मी तुम्हाला पूर्ण वर्कशॉपची माहिती देईल. तर आपलं वर्कशॉप हे 5 स्टुडंट जरी भेटले सुरुवातीचे तर मी लगेच स्टार्ट करणार आहे. सो स्टे ट्यून. थँक्यू.